नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. कोकणाला जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दिवसभर रांगेत. आज एसटी महामंडळाकडून 194 गाड्या सोडण्यात येणार होत्या, मात्र अनेक गाड्या प्रलंबित. कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणामध्ये दाखल होण्यास सुरुवात. कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील खेडच्या भरणे पुलावर मोठी वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. सकाळपासूनच चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जायला निघाले. गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्यांची दिवा स्टेशनवर गर्दी. मुंबई आणि ठाण्यातील चाकरमान्यांची दिवा स्टेशनवर मोठी गर्दी. गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणामध्ये पाठवल्या. कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवानिमित्त 50 लालपरीची व्यवस्था. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन सुरू. 2 स्वतंत्र लेन सुरू झाल्यानं चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 425 गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना, तर घरोघरी 5593 मूर्तीची प्रतिष्ठापना. शांतता आणि सुव्यवस्थेसाठी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त. नाशिकच्या बाजारामध्ये राम मंदिराची गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू. नागरिकांकडून देखील राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या गणेश मूर्तींची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडावर पार्थिव महापूजेची सांगता. महापूजेला हजारो भाविकांची गर्दी. पुणे जिल्ह्यातील ओझरमध्ये विघ्नहर गणपतीच्या द्वार यात्रेला सुरुवात. सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती. नागपूरमध्ये गणेश उत्सव शांततेत पार पडावा आणि नागरिकांनी त्याचा आनंद घ्यावा यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न. प्रत्येक झोनमध्ये पोलिसांकडून नागरिक समन्वय बैठका. चाळीसगावच्या एकदंत गणेश उत्सव समितीकडून साकारली जाते अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. 6000 थर्मोकॉलपासून राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या 2 बसला अपघात. कशेडी घाट परिसरामध्ये बसची कंटेनरला धडक. प्रवासी सुखरूप. दुचाकी स्वारेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कंटेनर चालकानं अचानक ब्रेक मारल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. राज्यामध्ये यंदा सर्वदूर दमदार पावसाची हजेरी. 1 जून ते 4 सप्टेंबर काळात सरासरीपेक्षा 29% अधिकचा पाऊस. नगर, सांगलीमध्ये जास्त तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद. राज्यातील 138 मोठ्या धरणांमधील सरासरी पाणीसाठा 90%. 260 मध्यम प्रकल्प 71% भरले. 2599 लघु प्रकल्पांमध्ये 47% पाणीसाठा. जळगावातील वाघूर धरण 100% भरलं. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सपत्नीक वाघूर जलाशयाचं पूजन. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 96% भरलं. गिरणा धरणामधून 2442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामधून 13 तर नीरा देवधर धरणामधून 5 टीएमसी पाण्याचा विसर्ग. नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. 2017 नंतर धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं. पुण्यातील रांजणगावमध्ये अष्टविनायक गणपतीच्या भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात. यात्रा उत्सव काळामध्ये भाविकांना चरण स्पर्श करून दर्शन घेता येणार. परभणीतील येलदरी जलाशय 63% भरला. जलाशयामध्ये आणखी वाढ होण्याची स्थिती. खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. पैनगंगा नदीचा पूर ओसरला. नदीकाठच्या भागातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे 9526 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 55 शेतकऱ्यांची 52 हेक्टर जमीन खरडून गेली. नुकसानग्रस्त भागाला पंचनाम्याला गती. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं हळद पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा. परभणीमध्ये अतिवृष्टीनंतर आता सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतशाळेचं आयोजन. वाशिमच्या 6 तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. सोयाबीन, तूर, कापसाचं मोठं नुकसान. 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद. जळगावच्या बोदवड आठवडे बाजारामध्ये पावसाचं पाणी. बाजारपेठेतील व्यावसायिकांचं मोठं नुकसान. बाजारपेठेमध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. गोंदिया जिल्ह्यातील 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित. कृषी गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई. बोगस बी बियाणं त्याचबरोबर खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं 9 भरारी पथकं स्थापन केली.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो. नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा सिंचनाचा आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सातपुडा पर्वतरांगेमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये छोटे मोठे प्रकल्प 100% भरले. परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला. चाळीसगावच्या मन्याड धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. धरणावर चाळीसगाव तालुक्यातील 20 ते 22 गावांचा पिण्याचा तसंच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण ओव्हरफ्लो. एकबुर्जी प्रकल्पाच्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. धरणाचे 6 दरवाजे उघडले. कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव फुल इथल्या पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचं वाटप. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटलांचा उपक्रम. नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर ओसरणार. शुक्रवारनंतर नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस. भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टी. 24 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडारा जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 11,609 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. 16,425 शेतकऱ्यांना पावसाचा फटका. कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद त्यासह इतरही पिकांचं मोठं नुकसान. धाराशिवमध्ये देखील अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे न करता त्वरित मदत जाहीर करा. परभणीमध्ये शरद पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. भाजप आमदार गणेश नाईक नवी मुंबईची लूट करत आहेत. शिंदे गटाची नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचा आरोप. भाजप आमदार नितेश राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसची पोलिसात तक्रार. नितेश राणेंना तातडीनं अटक करण्याची मागणी. नितेश राणे यांच्या विरोधामध्ये परळी शहरात देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. राज्यामध्ये शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन. अनिल देशमुखांच्या नेतृत्वामध्ये महिलांचं आंदोलन. बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाच्या मशाल रॅलीचं आयोजन. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाची रॅली. बुलढाणा आणि मातोळा तालुक्यातील 151 गावातून मशाल यात्रा निघणार. अमरावतीमध्ये शिक्षक दिनी आश्रमशाळेतील शिक्षकांचं काळ्या फिती लावून आंदोलन. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित. जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचा बिराड मोर्चा. आदिवासी कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक. साताऱ्याच्या कराडमधील ढेबेवाडीमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू आक्रोश मोर्चा. मोर्चाला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. चंद्रपूरमध्ये लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या. 2 सप्टेंबरला रात्री 17 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती. आरोपी शिवम दुपारेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये शाळेमध्ये चिमुकलीवर झालेल्या विनयभंगाच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मुकमोर्चा. हजारो नागरिकांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा. मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी. आमच्या समाजाचे 55,000 रिक्त पदं भरा, अन्यथा आंदोलन करू. माजी आमदार संतोष टारफे यांचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनस्वराज्य यात्रेला शेगावातून सुरुवात. शेतकऱ्यांचं विविध प्रश्न घेऊन जनजागृती. 2 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी. घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक. 18 तोळे सोनं, 2 लाख रोख रक्कम हस्तगत. भिवंडीच्या कोन गावातील घटना. नागपूर विमानतळावर 2 प्रवाशांकडून 61 लाखांचं सोनं जप्त. कतार एअरवेजच्या फ्लाईटनं दोहाहून नागपूरला आलेल्या प्रवाशांकडून सोनं जप्त.